आता तृप्ती बाळाचा आवाज रेकॉर्ड झाला का नाही प्रार्थनेमध्ये, आता मोबाईलचं जेव्हा मी हे ऐकल तेव्हा मला कळलं। प्रियांनो, हे जी रेकॉर्डिंग चालली ना, याच्यामुळं काही विश्वासणाऱ्यांना, काही परिवारांना इतके आशीर्वाद मिळाले आणि त्यांनी मला घरी स्वतः सांगितलं, म्हणे ब्रदर, जेव्हापासून तुमच्या प्रार्थना आमच्या घरी स्टार्ट झाल्या तेव्हापासून आमचे दिवस चेंज झाले, बदली झाले, आशीर्वाद उतरायला लागले। म्हणे मग आता कसं व्यक्तींना माहीत नसलं ना, मग काय बोलतात माहिती आहे का, तुमचा पाय गुणलंय चांगलं। माझ्या पायाला काय, माझ्या पायात ठेवलेलं आहे, काय माझ्या पायामध्ये असं पाय गुणाला। जेव्हा विश्वासणाऱ्यांना देवाची पूर्वकल्पना नसते ना, तेव्हा मग अशा अज्ञानपणाचे वाक्य निघतात। मग त्यांना मी सांगितलं, म्हणलं हे जे काय मोबाईलला मी तुमचे रेकॉर्डिंग करतो किंवा तुमचे फोटो मी याच्यामध्ये घेतो, म्हणलं या फोटोंना पाहून जे जे माझ्या व्हॉट्सअपला प्रियजन आहे तुमचे चेहरे लक्षात घेऊन ते प्रार्थना करतात। त्यांना भलं तुमचं नाव नाही माहीत, तुम्ही कोणत्या गावचे ते नाही माहीत, पण ते विश्वासाने एवढं म्हणतात की आम्ही ज्यांचे चेहरे मोबाईलमध्ये पाहिले व्हॉट्सअपला, त्या परिवारांना, त्या विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद दे प्रभू। ते काय अडचणीत असतील त्यांच्या अडचणीतून त्यांना सोडव, कुणी कर्जात असतील त्यांना कर्जातून सोडव, जे आणखी कशामध्ये प्रॉब्लेम येत असतील त्यांचे मार्ग मोकळे कर। म्हणलं तुम्ही जेवढी कळकळीने प्रार्थना करत नसताना म्हणलं एखाद्या वेळेला इतके कळकळून म्हणलं माझ्या व्हॉट्सअपचे विश्वासणारे प्रियजन, ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे, ज्यांना शाश्वती खात्री आहे की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि मी देवाला काय बोललो तो देवबाप त्याचं मला उत्तरच देतो, ते प्रियजन सर्वांसाठी प्रार्थना करतात। आणि मी स्पेशली निरोप सांगून ठेवला आहे की हे व्हॉट्सअपला जे काय मी तुम्हाला पाठवतो हे मी काहीतरी आहे प्रदर्शित करण्यासाठी नाही, माझा प्रभू तुमच्या हृदयात उंच व्हावा आणि तुम्ही संकटातून सर्व गोष्टीतून मुक्त व्हावं आणि प्रभूमध्ये तुमचं भावी जीवन आनंदाचं जावं म्हणून मी हे करतोय। देवाला जर याची मान्यता नसती ना तर देवबाप्पाने रेकॉर्डिंग होऊ दिली नसती आणि मला हे शिकवलं पण नसतं म्हणलं, पण देवबाप्पाची इच्छा होती की या दासाचा हेतू उद्देश चांगला आहे, आशीर्वादाच्या हेतूनेच हा दास हर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून या गोष्टी चालल्यात। प्रियांनो, आता एक प्रश्न विचारतो, बघू आता तुम्ही उत्तर कसं देता, आणि याच प्रश्नावर आजचा छोटासा संदेश राहील। पण प्रश्न जर कळला तर पुढच्या गोष्टी तुम्हाला कळतील, प्रश्न नाही कळला तर मग देवबाप आणि तुम्ही। देवाच्या सेवकांनी देवाचं ऐकावं का माणसाचं ऐकावं? देवाचं। किती जण सहमत आहे वर्षाताईंच्या वाक्याला? देवाचं ऐकावं किती जण? तुम्ही सहमत आहे? तुम्ही वर्षभरात? बरं, आता पहिला प्रश्न तुम्ही ओके दिला। आता सांगा, जर तुमची इच्छा आहे की देवाचंच आम्ही ऐकावं किंवा देवाप्रमाणे आम्ही चालावं, मग तुमच्याजवळ जे पवित्र शास्त्र आहे, हा एक प्रश्न फार महत्त्वाचा, यानंतर मी सांगन याचा अर्थ। जे पवित्र शास्त्र तुमच्याजवळ प्रभूने दिलंय, या पवित्र शास्त्राला आपल्या जीवनात पूर्ण घ्यायचं का अपुरं घ्यायचं?
आता याचं उत्तर जर तुम्ही ओके दिलं ना, देवबापा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणारच नाही. परत रिपीट करतो, जे पवित्र शास्त्र तुमच्या मांडीवर आहे, माझ्या मांडीवर आहे, त्या पवित्र शास्त्राला आम्ही आमच्या जीवनात अपुरं घ्यायचं का पूर्ण घ्यायचं? नक्की बघा, बांधली गेली तुम्ही शब्द. मी म्हणते मनुष्य प्राणी चुकणारा असतो ना, तो देवाला येदेन बागेपासूनच माहित आहे. सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही ना. हे बघा, आता वचन आहेत, देवानी काय दिलंय हे बघा. अजून एकदा परत प्रश्न आहे का, जे पवित्र शास्त्र आहे देवबाप्पाने हे आम्हाला दिलंय का देवाने स्वतःसाठी लिहिलंय? बरोबर. देवाला माहीत होतं ना की मनुष्याला हे समजणार नाही, काही ठिकाणी काही गोष्टी त्याच्याकडून होणार नाही. देवाला माहीत नव्हतं का देण्या अगोदर? का देवाने झोपेत लिहून आमच्या हातात दिलंय, घ्या येऊन चला याप्रमाणे, असं आहे का? देवाने विचारपूर्वक दिलंय. हे बघा, आता ऐका, तुम्ही विश्वास ठेवलाय. आता या गोष्टीला समजण्यासाठी एक वाक्य उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही विश्वास ठेवलाय प्रभूवर, कशासाठी ठेवला? मौज मजा म्हणून ठेवला? काय कारण आहे विश्वास ठेवायचं? ठीक आहे, पृथ्वीवर सर्व चांगलं होतं, आणखी काय उद्देश आहे विश्वास धरण्याचा? बस एवढ्या कारणासाठी विश्वास धरला का? सगळ्या गोष्टी पृथ्वीवरच्या मान्य ह्या झाल्यावर पुढची आशा काय? हे वाक्य पाहिजे होतं मला. कुठं जाण्याची आशा आहे? स्वर्गात जाण्यासाठी विश्वास ठेवलाय ना. हर विश्वासणारा आज प्रभूवर विश्वास ठेवतोय. का ठेवतोय? त्याला स्वर्गामध्ये जायचं आहे. आणि प्रभूंनी पण आपल्या विश्वासणाऱ्यांना आपल्या नावावर विश्वास धरण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली, यासाठी दिली की ते स्वर्गामध्ये यावे. पण आता जर स्वर्गामध्ये येण्याची आशा आम्ही धरली आणि देव पण आम्हाला स्वर्गात घेण्याची इच्छा ठेवतो, मग त्याच्या मनात पण काय आशा इच्छा असत्यान का नसत्यान की माझ्या विश्वासणाऱ्यांनी त्या पूर्ण कराव्या? हे बघा प्रियांनो, खऱ्याला मरण नसतं, खरं प्रगट होतंच. हर हालमध्ये होतं ते कधीच गुप्त राहणार नाही. आणि ज्यांच्यावर खरं प्रगट होईल ना, त्यांच्यासाठी ती खरी परीक्षा आणि कसोटी आहे की त्यांनी जे ऐकलंय त्याच्यावर ते काय विचार करतात. तुमच्यात जर पवित्र आत्मा असला तर पवित्र आत्मा तुम्हाला गलत रस्ता दाखवणारच नाही. पण जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा तेवढा कार्य करणारा नसला ना, तर तुम्हाला बुद्धी संकटात टाकल्याशिवाय राहणार पण नाही. आणि सैतान हे चांगलं जाणून आहे की मनुष्याला चांगल्यापेक्षा वाईट करण्यामध्ये जास्त आनंद होतो. आणि सैतान मग मोहाचे जाळे टाकण्यासाठीच आहे. म्हणून त्याच्यापासून सावध राहावं आम्ही, म्हणून हे पवित्र शास्त्र दिलंय. याच्यात काही एक घटना देवबाप्पांनी दिली का? सुखाचं दिलंय, दुःखाचं दिलंय, निसर्गाचं दिलंय, सैतानाचं दिलंय. आम्हाला आनंद कसा मिळवू शकतो यासाठी आम्ही काय करणं गरजेचं, हर एक गोष्ट सांगितली. मी राजांचा राजन, प्रभूंचा प्रभू कसा आहे ते अस्तित्व पण देवबाप्पाने आपल्या पवित्र शास्त्रात थोडक्यात सांगितलंय. कोणतीच घटना अशी नाही जी घटना जगामध्ये होत नाही आणि तिचं वर्णन बायबलमध्ये नाही. जे याच्यात आहे तेच आम्ही जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अनुभवतो. पण आता आम्ही जर त्या बारकाईने गोष्टी आत्मसात केलेल्या असल्या तर आम्हाला ते समजन. जर आम्ही नुसतं सुखाच्या अभिलाषेने मी प्रभूकडं आलोय या विचाराने असलं तर मग काही गोष्टी आम्हाला प्रभूच्या कळणार नाही. प्रियांनो, देवाने दुःखात राहावं का सुखात राहावं? कुणाचं नाव ऐकलं तुम्ही? देवाने. देवाने
दुःखात राहावं का सुखात राहावं? सुखामध्ये राहावं ना. मग देवाला सुखामध्ये ठेवण्याचा काही पर्याय असन का नसन? आता आम्ही जर दुःखात असलो तर आम्हाला कळतं दुःखातून कसं बाहेर निघायचं. मग आमच्यात जर ताकद असली तर आमच्या ताकदीने आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. जर आमच्यामध्ये ती ताकद नसली तर आम्ही इतरांची मदत घेऊन दुःखातून बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्वात मोठा आमचा आशयाचा किरण किंवा मार्ग आमचा प्रभू असतो. बरोबर? याशिवाय आम्ही दुःखातून निघू शकत नाही. आता देव जर सुखामध्ये राहण्याची तुम्ही बोलले की देव सुखामध्ये असला पाहिजे, तर मग देवाला सुखात ठेवण्यासाठी देवाने पण बायबलमध्ये पर्याय सांगितला आहे. काय पर्याय सांगितला ते वचनातून बघू. आता बघा, जो विषय निघाला त्याच विषयाचं वचन तुम्ही वाचणार आहे बायबलमध्ये. असं नाही की विषय वेगळा आहे आणि वचन वेगळं दाखवलं जातं आहे. आता देवाला खुश पाहण्याची आशा तुम्ही धरली ना, मग देवाने स्वतः खुश राहण्याचा पर्याय मनुष्याला सांगितला असन का नसन? कभी बिना पर्यायाचं आहे. दिसती कुठली वही उघडलं आहे बायबल आत्तापर्यंत? एवढा विचार जे सांगितलं, जे काही तुम्ही ऐकलं कुठून आलं? पाठ केलं होतं रोडनी, चला आता आंटींच्या घरी जाणार आहे, असं असं मी बोलणार आणि मोकळा होणार, केला होता विचार. प्रार्थना करायला लावली तृप्ती बाळाला, त्यावेळेला देवबाप्पाने मला विचार दिला. कारण देवबाप्पाला माहिती आहे हा संदेश तयार करत नाही, हा पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. माझ्याजवळ काही नाही, पवित्र आत्म्याजवळ काही नाही का? पवित्र आत्मा रिकामा आहे का माझ्यासारखा? म्हणून आत्म्याने आलेल्या सेवकाजवळ आत्म्याचा निरोप असतो. तो निरोप तुम्ही कसा घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता देवाला सुखात पाहण्याची आशा व्यक्त केली ना तुम्ही, तर देव सुखात कशाने राहतो ते तुम्हाला दाखवतो. प्रगटीकरण 22वा अध्याय 22वा अध्याय प्रगटीकरण 18-19 वाचा. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्यावर या पुस्तकात दिलेल्या पीडा देवाने, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काढून टाकेल त्यांचा वाटा या पुस्तकात उरलेल्या जेवढी झाडातून व पवित्र नगरातून देव काढून टाकेल. बस. आता बघा, देवाने 2 वचनामध्ये त्याचं सुख, त्याचा आनंद, त्याचा हर्ष, सगळ्या गोष्टी या 2 वचनामध्ये सांगितल्यात. काय 2 गोष्टी सांगितल्यात? की याच्यात काही तुम्ही घालू नका, आणि दुसरं काय सांगितलं? याच्यातून काही काढू नका. जर याच्यात घातलं तर तुमच्यावर पीडा मी पाठवल्याशिवाय राहणार नाही, आणि जर याच्यातून काही काढलं तर तुम्हाला जीवनी झाडाचं फळ आणि स्वर्गामध्ये येणं मी वर्ज्य करीन. आज विश्वासणाऱ्याला वाटतंय, विश्वासणारा इतका भ्रमामध्ये चाललेला आहे प्रियांनो, आणि काही जणांनी त्यांना या भ्रमामध्ये इतकं मजबूत केलं आहे ना, त्यामुळं काही जण पवित्र शास्त्राकडे लक्षच देत नाही, हातच लावत नाही. काही जण तर पवित्र शास्त्राला म्हणतात बस विश्वास ठेवला चाललो स्वर्गामध्ये. असं जर असतं प्रियांनो तर देवाला पवित्र शास्त्र द्यायची गरजच पडली नसती. तो म्हणला असता विश्वास ठेवला हा स्वर्गात येणार आहे, कशाला त्यांना बायबल वाचायचं कष्ट देऊ मी. पण असं नाही. हे यासाठी दिलंय बायबल की हे आम्ही वाचावं, याप्रमाणे आमच्या जीवनाची आम्ही सुधारणूक करावी. वर्षाताई म्हणल्या जीवनामध्ये आम्हाला काही गोष्टी पाळता येणार नाही, काही गोष्टी आम्ही करू नाही शकत. अगदी बरोबर आहे, त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांचं ते वाक्य बरोबर आहे. देवाला हे माहीत होतं मनुष्याच्या मनामध्ये हा विचार येणार आहे, त्या विचाराचं उत्तर बायबलमध्ये देवबाप्पाने ठेवलंय.
देवाने असं कोणतंच उत्तर मनुष्याच्या साठी ठेवलं नाही जे त्याच्या मनामध्ये येणार आहे. हर प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे, पण फक्त अट आणि शर्त एक प्रभूंनी ठेवली, आणि ती अट आणि शर्त काही मनुष्य मान्य करीत नाही. म्हणून आज काही विश्वासणारे प्रभूमध्ये तेवढे सक्षम दिसत नाही जेवढे सक्षम पाहण्याची प्रभू अपेक्षा करतोय. अट आणि शर्त प्रभूंनी काय ठेवली की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का नाही याची खात्री पहिल्यांदा करा. आणि ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे त्यांच्यासमोर सैतानाचे करोडो दूत जरी आले, त्यांनी जरी भ्रमवायचा प्रयत्न केला विश्वासणाऱ्याला, तरी करोडो सैतानाच्या दुष्ट दूतांना हा विश्वासणारा एकटा उत्तर द्यायला सक्षम राहील. पण पवित्र आत्मा खऱ्या अर्थानं त्या विश्वासणाऱ्याच्या हृदयामध्ये कार्य करणारा असला पाहिजे. आणि हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये यावा म्हणून बाप्तिस्म्याची विधी प्रभूंनी ठेवली. बाप्तिस्म्य विधीचा फार मोठा अर्थ आहे प्रियांनो, पण या विधीला आजच्या सेवकांनी इतकी नॉर्मल विधी केली ना, इतकी नॉर्मल विधी केली. विश्वासणारा बोलला की लगेच सेवक रेडी, हां तुम्ही तयार आहे का, मी तर रेडीच आहे. बाप्तिस्मा करण्याची पद्धत आहे प्रियांनो. बाप्तिस्मा ज्याचा होतो ना त्याला पवित्र आत्मा मिळतोच, आणि त्याचा साक्षीदार स्वतः येशू ख्रिस्त आहे. कारण येशूचा बाप्तिस्मा यार्देन नदीत योहानाने केला. कबुतरासारखा पवित्र आत्मा येशूच्या खांद्यावर आलेला योहानाने स्वतः पाहिला. जर तो पवित्र आत्मा येशू ख्रिस्तावर येऊ शकतो तर तोच पवित्र आत्मा अन्य प्रकारे पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा कोणत्या स्वरूपाने आला? पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपाने आला नाही. बघूया बायबलमधून, काढा ताई. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 1-2 वचन वाचा. 2 अध्याय 1-2 पुरावा आपण बायबलमधून बघू. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठा वारा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असल्या अग्नीच्या जिभ्यासारख्या जिभ्या त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक अशा बसल्या. आगीचा स्वरूप अग्नीच्या जिभा आल्या. पेंटिकॉस्टच्या दिवशी जो पवित्र आत्मा उतरला तो कबुतराच्या स्वरूपाने आला नाही, तो अग्नीने आला. आणि मग योहान काय सांगायचं होता आपल्या सुवार्तेच्या समयामध्ये, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो खरा, पण माझ्या मागून जो येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील. झालं ना शब्द त्या ठिकाणी पूर्ण. आणि येशू ख्रिस्तांनी पण काय सांगितलं होतं, येशू ख्रिस्ताचा शब्द जर विश्वासणाऱ्यांच्या डोक्यामध्ये थांबला असता, राहिला असता ना, तर वचनाची गडबडी आज जगामध्ये झाली नसती. पण विश्वासणाऱ्याने तो शब्द डोक्यामध्ये ठेवलाच नाही. कोणता शब्द नाही ठेवला डोक्यामध्ये? बघूया जरा. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन बघा काय म्हणतो येशू त्या ठिकाणी. चौदावा अध्याय 16वं वचन. हा ऐकत 14वा अध्याय 16वं वचन. त्याने त्याला म्हटले, कोणी एक मनुष्याने संध्याकाळची नाही योहान मी
त्याला विनंती करीन, हां, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. म्हणून ही भाषा अनेक सेवकांना, अनेक विश्वासणाऱ्यांना कळली नाही. आणि जी भाषा त्यांना कळली ना, ती भाषा त्यांना अपुरी कळली. त्यांना जर ही भाषा येशूची पूर्ण कळली असती ना, तर बायबलच्या कोणत्याही वचनाचा विरोध आजच्या तरी समयाला झाला नसता. पण विश्वासणाऱ्यांना, सेवकांना हा शब्द अपुरा समजलाय, पूर्ण समजला नाही. आणि जेव्हा ज्यांना हा शब्द पूर्ण कळलाय, त्यांनी प्रभूसाठी सगळं सोडून दिलं आणि या वचनाप्रमाणे करण्याची तयारी दाखवली. म्हणून ते प्रियजन आज या पृथ्वीवर आशीर्वादाचं जीवन जगत आहेत. काही जणांना फक्त शारीरिक आशीर्वाद मिळाले म्हणजे आम्ही लय सुखी झालो. शारीरिक जीवन हे क्षणभंगुराचं जीवन आहे, याचा केव्हा पण अंत ठरलेला आहे. परंतु आत्मिक सुखाचा अंत नाही. आत्मिक सुखाचा मार्ग शोधण्यासाठी या वचनाला समजणं आत्म्याने गरजेचं आहे. आजच्या विश्वासणाऱ्यांना, सेवकांना वाटतं की कैवरी म्हणजे दुसरा आत्मा, म्हणजे आम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, आम्हाला कैवरी भेटला आणि पवित्र आत्मा पण भेटला सत्याचा. इथं ते वचन पूर्ण होत नाही. हे शब्द येशू ख्रिस्ताने येणाऱ्या समयासाठी बोलला होता. झालेल्या गोष्टीसाठी हा शब्द वापरलेला नाही. कैवरी आत्मा येणाऱ्या गोष्टीला प्रगट करणार होता आणि ते सत्य, तो सत्याचा आत्मा सांगणार होता. आणि ते पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राच्या मुखातून पवित्र आत्म्याने प्रगट केलं. पण पेत्राचं बोलणं 3000 लोकांपेक्षा अधिक लोकांना कळलं नाही. हजारोंची भीड होती. बाकीचे म्हणले नाही, आम्हाला हे मान्य नाही, आम्ही हे मान्य करीत नाही, आम्ही या गोष्टीला विश्वासात आणत नाही. पण 3000 विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याने ही भाषा समजू दिली आणि त्यांच्या हृदयाला चूरचूर चुटपुट लागली. ते पेत्राकडे आले, पेत्राला म्हणाले, पेत्र तुझं भाषण ऐकून आमच्या हृदयात चुरचूर चुटपुट व्हायला लागली, आम्ही काय करायचं? आणि मग पेत्राने सांगितलं, पश्चाताप करा, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हे शब्द पेत्राचे 3000 विश्वासणाऱ्यांशिवाय कोणालाच कळले नाही. आणि ते शब्द कळावे म्हणून देवाचा आत्मा आजही सेवकांना तुमच्यासारख्या विश्वासणाऱ्यांकडे पाठवित आहे. बघा, मला एका ठिकाणी जरुरी प्रार्थनेसाठी जायचं आहे, पण इथं पण प्रार्थना चालली ना, तिथं पण प्रार्थनाच होणार आहे ना. इथं काय चाललं आहे? इथं टाईमपास चालला आहे का? प्रियांनो, देवाला खुश ठेवणं तुमच्या हातात आहे आजच्या समयाला. पण जर तुम्ही देवाला खुश नाही न केलं, मग देवाच्या न्यायाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. आणि जेव्हा त्या न्यायाला सामोरं जाण्याची तुम्ही तयारी करता ना, तेव्हा प्रथम तुम्ही ऊर बडवून घेता, उलथे पालथे पडतान, अनुताप करतान. माझ्या भावी ख्रिस्ती जीवनात मी कसे वागले, मी असं वागण्याची हिंमत साहस का केली, माझ्याकडं दास येत होते ती भाषा मला का कळली नाही, त्यावेळेला अनुताप होईन, पण त्यावेळेला उत्तर नाही मिळणार. पण आज जर अनुताप केला तर उत्तर देवाचा आत्मा देईल. आणि हे सांगण्याच्या हेतूने हा दास सकाळपासून गाडी बाहेर काढून
सेवेमध्ये आहे. सांगा, आवश्यकता आहे का मला एवढ्या सकाळी बाहेर निघण्याची? निरनिराळे गावं करून आज देवळालीपर्यंत मी आलो आहे. कशाला आलो आहे? वेळ घालवायला आलो. यांनो, देवाला जर खुश केलं ना तर देव तुम्हाला खुश केल्याशिवाय राहणार नाही. पण देवाची आट आणि शर्त लई छोटी आहे. पण ती जर सांगितली ना तर ती आट आणि शर्त तुम्ही डोंगरासारखी बनवता, लगेच डोंगर बनवता तिला. प्रभू मला दाखवित आहे की सांगताच बाळा ते डोंगर बनवतील त्या आटीला आणि शर्तीला. करायची का तुम्हाला त्या आटीला आणि शर्तीला डोंगरासारखं करायचं आहे? नाही. देव तर सांगितल्याशिवाय राहणार नाही. देव जर बोलतोय तर देव बोलणारच. देव अपुरा बोलत नाही कधी. अपुरा संदेश कधीच देवाचा आत्मा देत नाही. तुम्ही ते मान्य करा नका करू, देव तुमची मर्जी. पण देव पूर्ण सांगितल्याशिवाय राहणार नाही. आता देवाला तुम्ही खुश ठेवण्याचा शब्द दिला आणि बांधले गेलात. तुम्ही म्हणले ना आम्हाला देवाला खुश ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे. मग देव आनंदी कशात होणार आहे? देवाने वचन दाखवलं की कशात माझा आनंद आहे. आता त्या आनंदाला पूर्ण करण्यासाठी कोणता मार्ग आहे? कोणत्या मार्गाने देव आनंदी आणि खुश राहणार आहे? तो मार्ग आहे प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. मग थोडं सांगतो. मग पेत्र त्यास म्हणाला, हां. पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हास प्राप्त होईल. कारण ते बस देवाला खुश ठेवण्याचा याच्यापेक्षा दुसरा मार्ग बायबलच्या आत्म्याने दाखवलेला नाही. पण आता तृप्ती बाळाने वाचलेल्या वचनावर किती विश्वासणारे, किती देवाचे सेवक या वचनाला मान्यता देतात. आज या वचनाचे काय अपप्रचार चाललाय? काय या वचनाच्या विरोधात बोललं जातं आहे? काय या वचनाची आज खुलेआम विश्वासणाऱ्यांमध्ये, चर्चमध्ये, हाऊस प्रेयरमध्ये कशी या वचनाची अपकीर्ती चालली? या वचनाची सेवा सांगणाऱ्या सेवकासमोर ते सेवकालाच माहीत आहे. हा काही ठिकाणी अपकीर्तीचे शब्द या दासाने ऐकले नाही. पण जिथं अपकीर्तीचे शब्द दासाने या ऐकले नाही तिथल्या विश्वासणाऱ्यांनी पण कुठल्याच प्रकारचा संशय या वचनाविषयी हृदयात घेऊन चालू नये, या अनुषंगाने मला या ठिकाणी आणलं. प्रियांनो, स्वर्गात तर सगळेच जायला मागतात. कुणीच स्वर्गात जाण्याशिवाय राहायला मागत नाही. पण स्वर्गात जाणं सोपं पण आहे आणि स्वर्गात जाणं अवघड पण आहे. ऐकलं नाही तर अवघड आहे, ऐकलं तर सोपं आहे. आणि ऐकण्याचं माध्यम आत्ता वाचलेलं हे वचन आहे. हे वचन अनेक विश्वासणाऱ्यांना समजत नाही आणि अनेक विश्वासणाऱ्यांना हे वचन समजू नये म्हणून देवाचे सेवक जास्त भर घालून या वचनाच्या विरोधात विश्वासणाऱ्याला सांगत आहेत. आणि सेवेमध्ये मी अनुभवलं, काय विश्वासणारे म्हणाले मला, आमचे पास्टर म्हणाले हे वचन ऐकायचं नाही, हे वचन पाळायचं नाही. हे वचन सांगणारा जर कोणी आला तर शक्यतो त्यांना घरातच घेतलं नाही तर उत्तम राहील. म्हणजे पुढच्या गोष्टी तुम्हाला काय ऐकायची गरजच नाही. सेवक आला नाही तर पुढचं काय तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. इथपर्यंतचे काही सेवक बोलल्याशिवाय राहिलेले नाहीत. हे मी सेवेमध्ये अनुभवलंय. आणि त्या सेवकांसाठी एक शब्द बायबलमध्ये राखून ठेवलाय प्रभूंनी. हे बघा, सगळ्याच्या दरबारात अन्याय होईल, प्रभूच्या दरबारात अन्याय होणार नाही. प्रभूच्या दरबारात दुधाला दूधच, पाण्याला पाणीच प्रभू म्हणणार. तिथं दुधाला पाणी, पाण्याला दूध कधीच होणार नाही. ज्यांनी जे केलंय ते प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी असे अपशब्द
विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये टाकले, त्यांच्यासाठी प्रभूंनी काय ठेवलं आहे बायबलमधून पुराव्यानिशी? मत्तैकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 36वे वचन. नवीन कराराचं पहिलं पुस्तक मत्तै 12वा अध्याय 36वे वचन. मी तुम्हाला सांगतो की मनुष्य जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलतील त्यांचा हिशेब त्यास न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. हे बघा, ज्या पण सेवकाने, ज्या पण विश्वासणाऱ्याने प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात अपशब्द बोललेले आहेत, त्यांना त्यातून सुटण्याची इथं संधी आहे. पण प्रभू आल्यावर जर म्हणले ना आम्हाला आता संधी दे, तेव्हा संधी मिळणार नाही. म्हणून वचनात काय सांगितलं? जो आपले पाप कबूल करून सोडून देतो त्याच्यावर काय होती? कृपा आणि दया होती. मग हे जे व्यर्थ शब्द बोललेत, या व्यर्थ शब्दाला प्रभू क्षमा करील का नाही आजच्या समयात? करील ना. पण किती जण आज हे कबूल करायला तयार आहेत? किती जण कबूल करण्याची इच्छा ठेवतात? त्यांना वाटतं या वचनाविषयी आम्ही काही बोललं ना आम्हाला काही होणार नाही. पण देवाने इतका कडक शब्द सर्वांसाठी सांगून ठेवला आहे. फक्त त्या वचनाच्या अनुषंगाने तो शब्द नाही, आम्ही इतर गोष्टी पण जर बोललेलो असलो देवाला न मान्य होणाऱ्या, त्याचा पण हिशोब देवबाप घेतल्याशिवाय राहणार नाही. न तर तुम्हाला असं वाटेल की अरे फक्त प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात बोललं म्हणजे न्याय मागितला जाणार आणि बाकीचं सोडून दिला जाणार आहे का? सोडून दिला जाणार नाही. मग बाकीची प्रक्रिया कशी आहे? योहानकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 48वे वचन. या प्रकारे बाकीच्या प्रक्रिया होणार आहेत. 12वा अध्याय 48वे वचन. जो कोणी अमेरितो नाही, नीट जो माझा अव्यय करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही, त्याचा न्याय करणारे कुणी आहे? जे वचन मी सांगितले तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करेल. वचनच न्याय करणार आहे. तू काय केलंस ना ते वचनच त्या समयाला प्रगट करणं. असा पिक्चरच ओपन होणार आहे. प्रभू समोर जो पण उभा राहिला त्याला प्रभू म्हणाले पिक्चर बघ पृथ्वीवरचा पाहिला, पृथ्वीवर काय केलं तो पिक्चर बघ, आणि मग त्याला विचारलं जाणार आहे. तुला देवाचे सेवक वचन सांगायला येत होते? देवाचे सेवक हे सांगायला येत होते का तुम्ही भरपूर पाप करीत राहा, भरपूर देवाच्या विरोधात वागत राहा, मनाला वाटल तसं करीत राहा, तुमचं स्वर्गात जाणं तय आहे? ही सुवार्ता ऐकली का कोणत्या दासाकडून? तिथं आत्मा म्हणून नाही, ही सुवार्ता नाही ऐकली. देवाचे दास म्हणायचे वचनाप्रमाणे आचरण करा, प्रभूला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करा, तुमचं भावी जीवन सुखासमाधानाचं जाईल, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. शारीरिक आणि आत्मिक दोहीही आशीर्वाद तुमच्या नावे प्रभू लिहिल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला देवाचे सेवक सांगत होते. मग देव म्हणून याप्रमाणे तुम्ही वागले का? मग तो पिक्चर पाहिल्यावर लगेच त्यांना कळन आम्ही नाही वागलो याप्रमाणे, मग तसा न्याय होईल. पण विश्वासणाऱ्याला वाचण्याची एक संधी आहे, एकच संधी आहे, आणि ती संधी जर विश्वासणारा या ठिकाणी करत असला तर त्याच्या न्याय होण्यामध्ये थोडीशी का होईना शिथिलता देवबाप करील. आता कशी करील, काय कारण आहे देवबाप शिथिलता करण्याचा निर्णय घेईल, त्याचं वचन आपण बघू. इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 16वे वचन. 13वा अध्याय 16वे वचन. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञाने देव संतुष्ट. कोणाला खुश केलंय त्यांनी? देवाला. पाळकाला केलं का? आजच्या विश्वासणाऱ्यांना वाटतं आम्ही पाळकाला दिलं म्हणजे पाळकाला खुश केलं,
पण पाळक खुश होतोय का तिथं? लिहिलंय का दानाने पाळक खुश होतोय? कोण खुश होतोय? देव खुश होतोय ना. मग देव जर खुश होतोय तर मग देव तुमचा अन्याय करील का? त्याला जर तुम्ही प्रसन्न केलं आणि तुम्ही जर गुन्हेगार पण त्याच्यासमोर उभे राहिलेले असले, देव थोडी का होईना शिथिलता तुमच्या गुन्ह्यामध्ये केल्याशिवाय राहील का नाही? पण आज काही विश्वासणारे या गोष्टींनी देखील प्रभूला संतोषविण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जरा कडक भाषेत बोलू का आता दानाविषयी? थोडंसं कडक, कारण गरज आहे या समाजात बोलण्याची. कारण बोलल्याशिवाय कळणार नाही. देवाची इच्छा आहे की व्यक्तीला कळावं. सांगा हर एक विश्वासणाऱ्याला कडक भाषेत बोलणार आहे बरं का. आणि सगळ्यांसाठी, फक्त तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी सुद्धा आहे. असं समजू नका की मी वर्ज्य आहे. प्रथम तर मला आहे, कारण माझ्या मुखातून हे तुम्हाला ऐकवलं जात आहे. म्हणून प्रथम मला, नंतर तुम्हाला, नंतर या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल त्यांच्यासाठी, सर्वांसाठी येईल. असं समजू नका अरे पगारे पास्टर आमच्या घरात आलेत, हे फक्त आमच्यासाठी. तुमच्यासाठी मर्यादित नाही. आता देवाने कुणाला फक्त 10 रुपये महिन्यासाठी खर्च करायला दिलेत का? दिलेत नाही ना. ठीक. आता पुढं, देव बाप्पाने कोणत्याही परिवाराला 20 रुपये महिन्याभरासाठी खर्च करायला दिलेत का? नाही दिले ना. देव बाप्पाने कोणत्याही परिवाराला 50 रुपये महिन्याभरासाठी खर्च करायला दिलेत का? बिलकुल नाही. बरोबर. आता शेवटचं, कोणत्याही परिवाराला देव बाप्पाने फक्त 100 रुपये देण्यापुरतंच दिलं आहे का महिन्याभरासाठी? नाही ना. मग देव बाप्पांनी काय दिलं आहे ते वचनातून बघू. मलाखीचं पुस्तक, मत्तेच्या अलीकड, मत्ते पुस्तक काढा. मत्तेच्या अलीकड मलाखी नाव येईल. हां, मलाखी नाव येईल बघा. आलं ना. 3रा अध्याय काढा, 10वं वचन वाचा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. आता हर एक परिवारामध्ये देवबाप हजारांनी पैसे देतोय. कोणाला 10,000 देतोय, कोणाला 20,000 देतोय, कोणाला 30 देतोय, कोणाला 40 देतोय, कोणाला 60 देतोय, कोणाला 70पर्यंत पण देवबाप देत असन. आणि जे नोकरीला असतील ते तर लाखाच्या घरात असतील. आता सांगा, जे सर्व्हिस करतात त्यांना जो पगार मिळतो त्याचा 10वा हिस्सा विश्वासणारे चर्चमध्ये देतात का? किती जण देतात? प्रियांनो, देवाचा दशमांश न देणं म्हणजे देवाच्या पैशाची चोरी करणं आहे. आणि जे कोणी देवाच्या पैशाची चोरी करतात ना, त्यांचं भावी जीवन देवामध्ये तसं जाणार नाही जसं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून देवाने पहिला प्रश्न केला होता की देवाला खुश ठेवायचं का देवाला दुःखी ठेवायचं? तर तुम्ही म्हणले आम्हाला देवाला खुश ठेवायचंय. देव दशमांशाच्या माध्यमातून आणि जे सेवक सेविका ब्रदर सेवेला येतात त्या दानाच्या माध्यमातून देव बाप प्रसन्न होतो. पण काही जण एका गोष्टीने देवाला प्रसन्न करत आहेत, एका गोष्टीने प्रसन्न करत नाहीत. आणि जे परिवार दोन्ही गोष्टींनी देव बाप्पाला प्रसन्न करतात ते परिवार देव बाप्पाने आशीर्वादातून आशीर्वादापर्यंत घेऊन चाललेला आहे. जे दशमांश आणि जे सेवकगण येतात त्यांना जे काही दान स्वइच्छेने देण्याची इच्छा प्रभू त्यांना देतो ते दान, तिथं मर्यादा नाही बरं का. त्या दानाला मर्यादा नाही.
एवढंच का तेवढंच का ते तुमची इच्छा राहिली. तुम्हाला देवाला किती खुश करायचं आहे तुमच्यावर अवलंबून. सेवक कधीच म्हणणार नाही एवढंच का दिलं आणि तेवढंच का दिलं. कारण तुम्हाला देवाला किती प्रसन्न करायचं आहे तुमच्यावर अवलंबून देवाने ठेवलं आहे. पण दशमांशाच्या बाबतीमध्ये नियम म्हणजे नियमच आहे. तुम्हाला जेवढा पैसा मिळतो त्याचा 10वा हिस्सा बाजूला काढावा म्हणजे काढावाच. आणि जे कोणी असं करतात ना ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही प्रियांनो. हे बघा, आमच्याजवळ शारीरिकरित्या काही नसलं ना चालेल, पण आत्मिक धन जर आमच्याजवळ असलं ना तर आमच्यासारखं धनवान कुणी नाही असं बायबलमध्ये वचनासहित प्रभूंनी सांगितलं आहे. मी नुसतं पोपटासारखं बोलत नाही, तुम्हाला पुरावा दाखवतो. प्रगटीकरण 3 अध्याय 17वं वचन बघा पुरावा काय. हा दास पोपटासारखा बोलत नाही, पुराव्यानिशी बोलतो. वाचा. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे. असे तू म्हणतोस. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही होणे नाही असे तू म्हणतोस. हा, पण तू कष्टी, दीन दरिद्री, आंधळा व उघडा पागडा आहेस हे तुला कळत नाही. बघितलं आजच्या धनवानाविषयी देवबाप्पाची काय परिभाषा आहे. जे आजच्या समयामध्ये धनवान आहेत ना त्यांच्यासाठी ही परिभाषा आहे. पण जे देवाच्या वचनाप्रमाणे करतात त्यांच्यासाठी ही परिभाषा नाही. त्यांच्यासाठी मुळीचे शब्द नाहीत. कारण त्यांनी देवाला खुश आणि प्रसन्न केलं आहे म्हणून ते शारीरिक पण धनवान, आत्मिक पण धनवान. काही जण आज फक्त शारीरिक धनवान दिसतात पण आत्मिक धनाचं त्यांनी खातंच वर उघडलेलं नाही. इथं बँक अकाउंट उघडावं लागतं आहे ना तेव्हा आमचा पैसा जमा राहतो. काही जणांनी वरच्या अकाउंट खातंच उघडलेलं नाही. मग जमा करायचं तर प्रश्न फार दूरचा आहे. आणि बँक बॅलन्स जर आम्हाला आमचं सुरू करायचं असलं तर दशमांश देणं. जे सेवक येतात आपल्या घरी त्यांना किंवा सेविका किंवा ब्रदर जे काही तुम्हाला प्रेरणा होईल त्यांना कधी रिक्त असते पाठवू नका. कारण देव बाप त्यांनी संतुष्ट होतो असं वचन सांगतं. वाचलं नाही इब्री 3:16. परोपकार करा. आणखी काय शब्द वाचलं. दान द्यायला विसरू नका कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. कोण संतुष्ट होतो. पण आजच्या विश्वासणाऱ्याला वाटतं मी जर ब्रदराला, सिस्टराला, सेवकाला दान दिलं तर तो संतुष्ट होतो. ते मुळीच संतुष्ट होत नाही प्रियांनो. म्हणून माझ्या सेवेमध्ये मला जे पण दान मिळतं ना प्रियांनो त्या दानावर मी काय प्रार्थना करतो. या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी होऊ दे. आणि गाडीच्या पेट्रोलसाठीच मी दानाचा उपयोग करतो. कारण त्या दानाच्याद्वारे पुढील गावाला मी वचन सांगायला जातो. प्रियांनो, ज्याला देवाने दिलंय तो त्याप्रमाणे करतो. ज्याला नाही मिळालं तो दानाचा शारीरिक जीवनासाठी उपयोग करतो आणि आत्मिक जीवनासाठी उपयोग करतो. ज्याला जसं दिलंय म्हणून वचनात सांगितलंय ना ज्याच्याजवळ जादा आहे त्याचं कमी भरलं नाही आणि ज्याचं कमी होतं त्याचं जादा भरलं नाही. का देवबाप्पांनी शब्द वापरले. कारण ज्याची जशी परिस्थिती आहे तसं त्याने या दानाचा उपयोग करावा. परंतु दशमांशाचा बहुअंशी उपयोग फक्त प्रभूच्या कार्यासाठीच करावा. कारण देवाच्या मंदिरात अन्न असावं म्हणून तो दशमांश देवबाप विश्वासणाऱ्यांकडून मागतो. आता तुम्ही देतात का दशमांश. चर्चमध्ये देतात दशमांश. हॅलो, दशमांश देतात तुम्ही चर्चमध्ये. हे बघा, देश नसले ना देवबाप नाराज होणार नाही. पण आज जरी तुम्ही हे ऐकत आहात ना आजच्या दिवसानंतर येणाऱ्या महिन्यापासून तुमचा जो काही दशमांश असन पण दशमांशात 1 रुपया कमी नाही, 1 रुपया जादा नाही झाला पाहिजे. 8 आणि शर्त ये बरं का दशमांशाची. न तर काही जण काय करतात 10,000 आले ना 500 देऊ आपण. 500 राहू द्या
देवबाप काय 1000च मागवतो का? 500 राहू द्या, 500 देवबाप खुश होईल, 500 आपल्या संसारासाठी. प्रियांनो, दशमौन दिल्यावर ना, तुम्हाला रिअल सांगतो, काही परिवारांचे मी खरं सांगतोय प्रियांनो, हे अगदी खोटं बोलत नाही, जे विश्वासाने आणि संतोषाने देवबाप्पाला दशमौन देतात ना, त्यांच्या त्या कमाईचे पैसे समाप्त होत नाही. जसं येशू ख्रिस्तांनी 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे 5,000 खाऊ घातलं ना, त्याच्या पटीचा आशीर्वाद त्यांच्या पैशावर येतो. प्रियांनो, दशमौन देणं सोपं नाही आहे, पण आजच्या विश्वासणाऱ्याला दशमौन देणं फार कठीण वाटतं. अरे एवढा पैसा देवाला द्यायचा का? देव तर द्यायला बसलाय, हे तर द्यायला सांगते देवाला, कसं काय द्यायचं देवाला? आणि मग काय म्हणतात माहिती का, देव काय पैसे मागवतो का? अरे मग देवाने जर पैसे नाही दिले तर मग देवाला पैसे मागणार नाही का तुम्ही? देवाने जर पैसे देणं बंद केलं तर मग म्हणणार नाही का, देवा आम्हाला पैसे दे? प्रियांनो, आज काही अज्ञानी आहेत, काही अज्ञानपणाला सोडायला तयार नाहीत, आणि काही जण करायची तयारी दाखवतात, पण काही जण त्यांना अडचणी निर्माण करतात. हे कारण आहेत दशमौन देवाच्या मंदिरात न जाण्याची. पण जो देवाचा दशमौन देण्यासाठी आपलं मन कठीण करीत नाही ना प्रियांनो, तो भावी जीवनामध्ये सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तो कधीच दुःखाचे प्रसंग, दुःखाच्या घटना आपल्या जीवनामध्ये अनुभवणार नाही. हा थोडं बहुत चुटपुट दुःख, ताप येणं, सर्दी होणं, पोट दुखणं, अंग जड होणं, या साधारण गोष्टी आहेत. या गोष्टी होतील आपल्या जीवनात, पण गंभीरतेच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये देवबाप येऊ देणार नाही. प्रियांनो, आज बघा, कोणी म्हणू शकतं का माझ्या जीवनात दुःख नाही? आहे का कोणाला म्हणण्याची ताकद? मी सुद्धा म्हणू शकत नाही. पण आम्ही जर दशमौन दिलं ना, तर त्या दुःखावर देवबाप पांघरून घालायला आजही समर्थ आहे. म्हणून एक वचन बघू आता इथं मी थांबणार आहे. स्तोत्रसंहिता 1 आणि 2, 32 अध्याय 1 आणि 2. स्तोत्र 32 अध्याय 1 व 2. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. बघितलं, अधर्माचा दोष. अधर्माच्या दोषामध्ये अनेक गोष्टी येतात, पण सध्या दशमौशाची जर परिभाषा देवबाप बोलतोय, तो जो विश्वासणारा दशमौन देत नाही या अधर्माच्या गोष्टीचा, तो जर दोषी असला आणि त्याच्या मनाला जर आजचे शब्द ऐकून छुटफुट लागायला सुरुवात झाली असेल, तर त्याने आपल्या स्थानिक चर्चमध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये आपला दशमौन द्यावा. चर्चला तिथंच आपला दशमौन द्या प्रियांनो, ज्या ठिकाणी तुम्ही सेवेला जाता. जो सेवक तुम्हाला वचनाने भरवितो, त्या सेवकाला तो दशमौंश घेण्याचा अधिकार आहे. कोणताही दशमौंश कुठेही दिला जात नाही प्रियांनो. वचन सेवा एक करतात आणि तुम्ही दशमौंश दुसऱ्याला देता. मग जो सेवक तुम्हाला भरवितो त्याची अपेक्षा काय असते? तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे करावं हीच अपेक्षा असते ना. म्हणून ज्या चर्चला तुम्ही जाता तिथंच तुमचा दशमौंश केला पाहिजे. अन्य ठिकाणी तुम्ही दशमौंश देऊ नये. दशमौंश देण्याच्या पण पर्याय आहेत. काही विश्वासणारे एका चर्चला जातात आणि भलत्याच ठिकाणी दशमौंश देतात. हे चुकीचं आहे प्रियांनो, देवाच्या नजरेमध्ये योग्य नाही. कारण जो सेवक तुम्हाला भरवितो, चालवितो, वागवितो, सामावून घेतो, त्या दासाच्या चर्चला दशमौंश तुमचा गेला पाहिजे. तर त्या दशमौंशाचा आशीर्वाद तुम्हाला भावी जीवनामध्ये देवबाप दाखवीन आणि तुमचे पैसे कधी संपणारच नाही. तुमचे किती लहाने पैसे असू द्या, पण ते तुम्हाला समाप्त झालेले दिसणारच नाही.
काही परिवारांचा अनुभव मी ऐकला प्रियांनो. मी अनुभवाचा पास्टर आहे. माझ्याजवळ हर गोष्टीचा देवबाप्पाने काही ना काही अनुभव ठेवलेला आहे आणि ते विश्वासणारे आहेत साक्षीदार. मी अशा गोष्टीने सांगत पोपटासारख्या. प्रियांनो, तुम्ही जर दशमन देत नसले तर आत्ता तुम्हाला संधी आहे. त्या 22 चोरांनी काय चांगलं काम केलं होतं? उजवीकडच्यानी केलं होतं का काही चांगलं काम? कुठं नेलं देवानी त्याला? स्वर्गात सुखलोकात नेलं. केलं होतं का चांगलं काम? फक्त ऐकलं, त्याप्रमाणे करण्याची इच्छा दाखवली म्हणून सुखलोकात गेला. तुम्ही पण ऐकतात ना, ते चर्चमध्ये करून दाखवा. काय तुमचे त्या चोरासारखी अवस्था? त्याला करण्याची संधी नव्हती पण इच्छा होती त्याच्या हृदयात. तो म्हणला असन पाहण्याच्या दृष्टिकोनातून, प्रभू मला करण्याची तर इच्छा आहे, तुझे करायला सांगतो, पण माझा जीव नाकात आलाय, आता मी मरणार रे, मला करता येणार नाही. म्हणून येशू म्हणला आजच तू माझबरोबर सुखलोकात असशील. त्याच्याजवळ वेळ नव्हता करायला. तुमच्याजवळ वेळ आहे ना. म्हणून येणाऱ्या महिन्यापासून इमानदारीने दशमांश द्या. 1 रुपया कमी नाही, 1 रुपया जादा नाही. 10 रुपये असले तर 1 रुपया प्रभूचा, 100 रुपये असले तर 10 रुपये प्रभूचे, 10,000 असले तर 1,000 रुपये देवबाप्पाचे, 40,000 असले तर 4,000 देवबाप्पाचे. इमानदारीने दशमांश द्यायचा. तिथं चोरी करायची नाही. आणि जो कुणी इमानदारीने देईन ना, देवबाप फक्त मन आणि अंतःकरण पाहतो. याला मी भरपूर दिलंय, हा मला 1% देण्याची तयारी करतो का? 10%मध्ये 1% देवाचा आहे, 9% आमचा आहे. किती जण करतील? हे बघा, महिन्याभराचा अकाउंट. हे बघा प्रियांनो, तुम्ही भावी जीवनामध्ये जर या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं ना, काही सेवक याला जबाबदार आहेत. काही सेवकांनी हे दशमांशाचं सांगितलं नाही. का नाही सांगितलं माहीत आहे? कारण त्यांना वाटलं हे दशमांशाचं जर सांगितलं तर विश्वासणारे माझ्या चर्चलाच येणार नाही. ते म्हणतात अरे पाळक तर दशमांशाचाच संदेश देतोय, कशाला जायचं चर्चला? काही पाळकांनी सांगितलं नाही प्रियांनो. म्हणून या दशमांशाविषयी आणि आशीर्वादाविना काही विश्वासणारे आजपर्यंत चाललेत. पण देवाला आता तरस यायला लागलाय अंतिम समयात, की अंतिम समयात तरी माझ्या विश्वासणाऱ्याला थोडा का होईना खरा आशीर्वाद दशमांशाचा मी द्यायची तयारी करतो. आणि या तयारीसाठी या दासाला प्रभू म्हणतो जा आणि सांग तिथं. आणि मी निर्भीडपणे सांगतोय, तुम्ही करा नका करू तुमची इच्छा. केलं ना तुम्हाला अनुभवास मिळेल. पण असं पण नाही बरं का, तर तुम्ही म्हणता अरे आम्ही या महिन्याला दिलं लगेच आम्हाला दिसलं पाहिजे. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही बरं का, लक्षात ठेवा. हा न तर तुम्ही म्हणता ना आम्ही दिलं बरोबर, काहीच नाही मिळालं आम्हाला. देव बाप देणार हे खात्रीचा शब्द आहे, पण देव आपल्या इच्छेने देईल, तुमच्या इच्छेने नाही देणार. तुम्ही देत राहा. एक दिवशी प्रभू पाहिन अरे रेग्युलर देणारे यांना आता दिलं पाहिजे. हा न तर तुम्ही 1 महिन्याला देताना म्हणता ब्रदर तुम्ही सांगितलं होतं, फार ओरडून ओरडून सांगितलं होतं की आशीर्वाद भेटन, कशाचं काय भेटलं आम्हाला? प्रियांनो असं नाही हा दशमांशाविषयी, लक्षात घ्या. हां काही जण मला म्हणले ब्रदर आम्ही दिलं पण आम्हाला काय नाही भेटलं. अरे देत राहणं, देव देईल त्याच्या समयामध्ये. देव निराश नाही करणार. त्याला जर तुम्ही खुश केलं तर तो तुम्हाला खुश केल्याशिवाय राहणार नाही. आज सेवकांनी दशमांशाविषयी विश्वासणाऱ्यांना जाग न करण्याचं मुख्य कारण तुम्हाला देवबाप्पांनी सांगितलं आहे. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वाक्य बोलतो आणि डोळे बंद करा, आपण प्रार्थनेत जाणार. आणि नेहमी हे वाक्य मी संदेशामध्ये सांगतो, असं नाही की हे वाक्य तुम्ही आजच ऐकत आहात. जगामध्ये सगळ्यांना निराश करा,
जगामध्ये सर्वांच्या विरोधात जाण्याची हिंमत प्रयास करा, पण देवाच्या विरोधात जाऊ नका आणि देवाला निराश करू नका. या गोष्टी जर तुम्ही आपल्या भावी जीवनात सांभाळल्या ना प्रियांनो, तुम्हाला जर देवबाप्पाने आशीर्वाद नाही न दिला, मग मला सांगा. अहो, एवढे इस्रायली लोक मिसर देशातून निघाले, दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभामध्ये जंगलामध्ये देवबाप त्यांना घेऊन चालला होता. त्यांचं पायाचं पायतान झिजलं नाही, अंगावरचा शर्ट जीर्ण झाला नाही, त्यांचे पाय सुजले नाही. त्या देवाचे तुम्ही मुली, कन्या आणि मुलं आहात. तो देव तुम्हाला अंतर देईल का? पण आजच्या विश्वासणाऱ्याला पॉवरफुल शब्द ऐकायलाच मिळत नाही. जास्त करून मिळमिळीत आणि चिळचिळीत शब्द ऐकतात, म्हणून विश्वासणारा पण मिळमिळीत आणि चिळचिळीतच आहे. जरा पॉवरफुल ऐकल्यावर पॉवरफुलच कार्य होणार. देवबाप अंतिम समयामध्ये थोडं का होईना पॉवरफुल आपल्या विश्वासणाऱ्याला या दासाच्या माध्यमातून सांगणार. म्हणून हा दास सकाळपासून सेवेमध्ये किती वाजले आता? 8 वाजत आले तरी सेवा करतोय मी. करील का मी कुणी अशी सेवा? सकाळी गाडी बाहेर काढली, आत्तापर्यंत गाडी बाहेरच आहे माझी. प्रियांनो, ज्याला आत्मा चालवितो ना त्याला तळमळ असते. अरे कोणाला मी देवाचं वचन सांगू? ज्याला तळमळ नसती ना, आत्मा नसतो ना, जाऊ दे, ते प्रभूत आहे, मी प्रभूत आहे, प्रभू आल्यावर तो जाईन, मी जाईन, अशा धारणेने काही जण चालले. म्हणून जे वचन ऐकलंय प्रियांनो, आणि विशेष करून दशमंशाविषयी जे ऐकलंय, देत नसले तर सुरू करा प्रियांनो. हे पहिल्यांदा तुमच्या परिवारात सांगतोय असं नाही, यापूर्वी पण एकदा दोनदा दशमंशावर मी बोललोय आपल्या परिवारात. प्रभू मला आठवण करून देतोय, पण तुम्ही ऐकलं, केलं का नाही तुम्हाला माहीत आणि प्रभूला माहीत. केलं नसलं तर येणाऱ्या महिन्यापासून करून दाखवा प्रियांनो. प्रभू जर आला ना, एक जरी दशमंश तुमचा गेलेला असला ना, माग एवढ्या वर्षाचा दशमंश तुम्ही नाही ना दिला, तो एका दशमंशाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. कोणतं करायचं ते तुम्ही ठरवा. म्हणून आजच्या छोट्या विचारातून, छोट्या संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.